1 वर्षाचा कार्यकाळ मला झालेला आहे आता. त्यामध्ये माझा 6 महिन्याचा वेळ इलेक्शनच्या पिरियडमध्ये निघून गेला. त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्वात प्रथम माझ्या गावच्या ज्या शाळा आहे दोन्ही तिथलं काम केलं. मी त्यांना डिजिटल बनवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही फोटो घेऊ शकता शाळेच्या. गोंदीला 2 शाळा बनवल्या, एरलाला 1. त्याच्यानंतर स्वच्छतेच्या याच्यावरती लागलो आणि जे दुरावस्थेत पडलेले संडास होते त्याच्यावरती मी प्रथम हे केलं आहे. त्याच्यावरती एकदम स्वच्छ आणि सुंदर संडास बनवलेले आहे मी इथे. यानंतर दलित वस्तीच्या माध्यमातून माझ्यापाशी आता कमीत कमी 11 कामं मंजूर आहे. काही निधी अभावी अडलेले आहे पण चालू आहे. एक समाज मंदिरचं काम चालू आहे. स्मशानघाटामध्ये सभामंडप चालू आहे. कचरा निस्तारांचा शेड चालू आहे. त्यानंतर आता मी वार्ड नंबर 1मध्ये 3 रोड गट्टू बनवून लावण्यात गेले. जिथे म्हणजे रस्ता नव्हता, चिखल राहत होता, तिथे आता गट्टूचं माझं काम चालू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये बरेचसे कामं होणार. जनसुविधेचे सुद्धा कामं सँक्शन आहे पण निधी अभावी अडलेले आहे. हे कायची मशीन आहे? ही पाण्यामध्ये जे ब्लिचिंग आपण टाकतो आहे, हो, मनुष्य टाकते त्यावेळेला त्या ब्लिचिंगचं प्रमाण कमी जास्त होते. हो, त्याच्यामुळे पाणी पिण्यासाठी म्हणजे थोडंसं व्यवस्थित राहत नाही. त्यासाठी आम्ही हा प्लॅन लावत आहे. हे डायरेक्ट पाण्याला जेवढं ब्लिचिंग लागते तेवढं डायरेक्ट इथून टाकीमध्ये जाणार आहे. त्याच्यात 10 लिटर पाणी येते. हो हो. 50 लाखापर्यंतचे माझे 1 वर्षात काम झालेले आहे आणि अजून 25-30 लाखाची कामं माझे सँक्शन होऊन आहे. त्यातच म्हणजे सुरुवात व्हायची आहे त्या कामाला. हां, सांगा हे काय होतं, कसं काय केलं तुम्ही इथून? ही शाळा जी होती ही खूप पुराणी शाळा आहे. ही डिसमेंटलच्या स्थितीत आली होती. परंतु मी हिला जिल्हा परिषदच्या माध्यमातून आता सर्व हिचं काम केलेलं आहे. हिच्यावर स्लॅब टाकला आहे, नवीन प्रूफिंग केलेलं आहे आणि पूर्ण पेंटिंग वगैरे करून नवीन स्लायडिंग लावून स्टाईल बनवली. स्टाईल करून या दोन्ही डिजिटल रूम बनवलेलं आहे. मी आता निधीचा विषय असा येते, जिल्हा परिषद आता डिजिटल झाल्यामुळे तिथून निधी आता जास्त भेटणार नाही. आता आमचं सर्व फोकस आहे आमदारावरती आणि खासदारावरती. खासदार साहेबांसुद्धा 10 लाख रुपये मंजूर म्हणजे देण्याचं मान्य केलेलं आहे. माझे कमीत कमी 6 ते 7 ठराव आमदार साहेबापाशी आहे पण ते मार्चच्या नंतर त्याच्यावरती विचार होईल. रस्त्याचं असं आहे, रस्त्याचं जाळं तर चांगलंच आहे माझ्या गावामध्ये. फक्त आता काय रस्ते खूप पूर्वी बनल्यामुळे त्याची अवस्था थोडीशी खराब झाली. लोकांनी पाईपलाईनसाठी खोदले आहे पण त्यामध्ये आता दलित वस्तीमध्ये माझा ते 8 दिवसामध्ये 1-2 कामं रोडची चालू होणार आहे. त्यामध्ये 6 घरं आपण दिलेले आहे आणि NMRDचे आमच्या इथं 6 मंजूर झाले होते, ते पूर्ण झाले कामं. NMRDचे जे काम आहे ते 6 मंजूर झालेले आहे. आमचं इथं एक 10 युनिटचं जुनं शौचालय आहे. ते आताच सांगितलं सरपंच साहेबांनी की ते व्यवस्थित नव्हतं तर पूर्ण दुरुस्त केलं. आज पॉस एवढं सुंदर बनवलं आहे की तिथं कोणताही माणूस गेला तरी म्हणजे नाक दाबणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि एक इकडे आम्ही अपंगासाठी व अदरसाठी इकडे एक बनवलं आहे, दुसरं नवीन सार्वजनिक शौचालय इकडे झोपडपट्टी एरियात. तर आमचे दोन्ही सार्वजनिक शौचालय व्यवस्थित सुरू आहे. त्याची साफसफाई वगैरे हप्त्याची होत जाते. आम्ही त्याच्यासाठी साफसफाईसाठी एक माणूस ठेवला आहे. तो कोळंबेश्वरचा माणूस येतो आठवड्यातून 2दा आणि साफ करून तो जातो. जनरली शासनाच्या जेवढ्याही योजना आहे त्या योजनाचा आम्ही दवंडीद्वारे गावात लाभार्थ्यांना माहिती पुरवतो. जसं आता लाडली बहीण योजना पूर्ण महिलांनाच त्याचा लाभ दिला आहे. वयोश्री योजना वृद्धांसाठी 3000 रुपये साहित्य खरेदीसाठी. त्याच्यानंतर समाज कल्याणची एक योजना आली होती आता अपंगासाठी. त्यात आमचे 2 लाभार्थी मंजूर झाले. 2 लाभार्थीला साहित्य मिळालंही आहे. एकाला झेरॉक्स मशीन मिळाली, एकाला दुसरं साहित्य मिळालं आहे. सर्वच योजनात आम्ही लाभार्थी पाठवतो. सर्व योजनात म्हणा किंवा सर्व शासनाच्या जेवढ्या काही आहे त्याच्यात आम्ही आमचे प्रस्ताव टाकतो. तो गाँव के क्या CCTV फुटेज कब से बंद है? सर ये नेशनल हाईवे का काम चालू हुआ तब से हमारे CCTV फुटेज बंद है. ये अभी उनका क्लियर होने का यहाँ का काम करके रुके है. आमच्या गावात CCTV कॅमेरे 36 कॅमेरे प्रत्येक चौकात आम्ही लावले होते. ग्रामपंचायतमध्ये दुसरं एक शेड्यूल होतं त्याच्यात 6 कॅमेरे होते. ज्याच्यात शाळेचा भाग समोरचा भाग त्याच्यात कवर झाला होता. असे 36 न 6 42 कॅमेरे टोटल आमचे लागले गेले आहे. परंतु ह्या रोडच्या कामामुळे ते आमची वायरिंग सगळी तोडल्या गेली देण्यात. त्याच्यामुळे ते आता आम्ही सेटअप पूर्ण काढून ठेवलं आहे आणि हे रोडचं काम झाल्यावर पूर्ववत पुन्हा सुरू होईल. आता इथे एक आम्ही खासदार साहेबांना मंगल कार्यालयासारखं सभागृह मागितलं आहे मोठं, जेणेकरून गावातील नवीन तरुणांना तिथं काही नाटकाची वगैरे प्रॅक्टिस करता येईल किंवा कुठलं संभाषणाची प्रॅक्टिस करता येईल. गावातले छोटे मोठे कार्यक्रम होईल. गरीब गुद्याचे असा आमचा एक मानस आहे, एक तो मानस आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाले पाणी, वीज
आणि निवारा हे आमचं प्रथम उद्दिष्ट आहे. ते पूर्णत्वास आल्यातच आहे. कारण घरकुल योजनेत आम्ही जे ब यादी ड यादी होती घरकुल आवास योजनेची ते पूर्णच दिलेली आहे. त्याच्यानंतर रमाई आवास योजनेत जेवढ्या लोकांकडे कास्ट सर्टिफिकेट होते SC समाजाच्या तेवढ्याने लाभ दिला गेला आहे. आता जे कोणी शिल्लक राहिलं त्याला कास्ट सर्टिफिकेट बनवायला मी विनंती केली आहे. आणि शबरीमध्ये लाभार्थी पूर्ण झालेले आहे. ज्यांच्याकडे कास्ट नाही त्याला कास्ट बनवासाठी सांगितलं आहे. कारण रमाई आणि शबरी आवास योजनेचा प्रस्ताव त्यांची कास्ट सर्टिफिकेट असल्याशिवाय त्याला लाभ मंजूर होत नाही. पाण्याची काय व्यवस्था आहे? पाण्याची व्यवस्था सर आमच्या इथं नळ योजनेच्या 2 विहिरी आहे, एक बोर आहे. बोरवरून विहिरीवरून आमच्या इथं पाणी घेतले जाते. तसंच गावकऱ्यांना आम्ही 10 रुपये कॅनप्रमाणे घरपोच फिल्टरचं पाणी सेवा पुरवत आहोत. किती आहे सर? जनसंख्या दोन्ही गाव मिळून 2464 आहे. 2464. हो. पण आता काय प्लॅन आहे तुमचा? काय करावं लागतं, काय करावं लागतं तुम्ही? आता नवीन प्लॅन तर माझा असा आहे की ग्रामपंचायतचा जो एरिया आहे, जसं ग्रामपंचायतचं पाण्याच्या ह्या विहिरी आहे, बोरवेल आहे, त्याला सौर ऊर्जेवर जोडायचं आहे मला. आणि वीजमुक्त ग्रामपंचायत करायची. त्यासाठी माझे प्रस्ताव बनवणं चालू आहे. त्याचा निधी आता उपलब्ध झाल्याच्यानंतर सौर ऊर्जेची मी कोटेशनसुद्धा मागवलेली आहे. कारण की बिल खूप येते आहे ग्रामपंचायतला. त्याच्यामुळे आम्ही आता सौर ऊर्जेवर ते एक प्रोजेक्ट आम्ही राबवत आहे. सध्या आम्ही हे झाली गावाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था झाली. रोजगारची काय व्यवस्था केलेली आहे तुम्ही गावात? हे शहरालगत असल्यामुळे इथे सर रोजगाराचं कसं आहे, जनरली काही कुटुंब इथं कंपन्यात वगैरे जातात आणि जनरली लोकांचा इथं दुग्ध व्यवसाय बिझनेस आहेच. जनतेचा प्रतिसाद चांगला आहे मॅडम. कारण आपण प्रत्येकाला कमीत कमी वेळात सर्व सेवा देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि आजपर्यंत जेवढेही कुटुंब आपल्याकडे आले ज्या उद्देशानं त्याचा तो उद्देश आपण सफल करून त्यांना पाठवला आहे. जसं काय व्यवस्था आहे? आरोग्याचं इथं उपकेंद्र आहे फेटरीला. इथं सेंट जोसेफ हॉस्पिटल आहे, प्रायव्हेट आहे पण सेंट जोसेफ हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल आहे खडगाव रोडवर. तिथं कमी पैशात चांगली हॉस्पिटल नाही आहे? नाही, शासकीय हॉस्पिटल नाही आहे. आता हे तुमच्या कसं काय तुम्ही करून काय आहे शासकीय हॉस्पिटलची व्यवस्था? नाही, शासकीय हॉस्पिटल कसं असते ते त्या रेंजमध्ये देते. फेटरीला असल्यामुळे आम्हाला मिळत नाही ते. गोंडखेरीच्या नंतर फेटरीनंतर गुमथळ्यानंतर धापेवाडा अशी त्यांची रेंज असते जिल्हा परिषदची. त्याच्यामुळे एकदम 2 किलोमीटरमध्ये देत नाही. इथनं 5 किलोमीटरवर कळमेश्वर पण आहे, आरोग्य उपकेंद्र आहे. आणि गोंडखेरी आमची PSC पडते. लोकांना जे जे समस्या येऊन राहिल्या त्या निपटवण्याचा प्रयत्नच करतो आहे आम्ही. आश्वासन देऊन काम नाही होणार ना. मॅक्झिमम आता इथं सुरुवातीपासून जर विचार केला तर 150-200च्या वर लाभार्थीने लाभ घेतला आहे. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई योजना आणि शबरी योजना, तसेच NMRDची योजना व मोदी आवास योजना असे पकडले तर 150-200च्या आसपास तरी झाले आहे. साहेब त्याचं कसं आहे, जसं आता 2 भाऊ आहे. पहिले एका वडिलाच्या घरी 2 भाऊ एकत्र राहत होते, तोपर्यंत त्याचं ठीक होतं. पण नंतर लग्न झाल्यानंतर त्याचे परिवार वेगवेगळे झाले. त्याच्या एका घरात 2 हिस्से झाले. आता त्याने ते दोघांच्या नावाने 2 घरं केले. मग एका भावाला जर घर दिलं तर दुसऱ्या भावाला घर देणं चुकीचं नाही ना. त्याचे राशन कार्ड वगैरे सगळे डॉक्युमेंट्सली किंवा प्रत्यक्षरित्या जर पाहिला आपण तर ते वेगवेगळेच आहे. आणि त्याचं सगळं कागदपत्र वेगळे असल्यामुळे, त्याचा परिवार वेगळा असल्यामुळे, आणि परिवाराची संकल्पना अशी आहे नवरा बायको आणि मुले, त्या आधारावर जर ते योग्यतेत असेल, त्याची कास्ट वगैरे असेल, त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स असेल, त्याच्या नावावर जागा असेल तरच आपण त्यांना लाभ देऊ शकतो. त्याच निकषानुसार त्यांना आपण लाभ दिलेला आहे.